अरे छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर रामदास स्वामीला नेसायला लंगोट बी मिळाली नसती। काय छत्रपती शिवाजी महाराज जर नसते ना तर रामदास स्वामीला नेसायला लंगोटी बी मिळाली नसते आणि ब्राह्मणाची शेंडी आणि जानवं सुद्धा जाग्याला शिल्लक राहिलं नसतं। छत्रपती शिवाजी महाराजांमुळे इथल्या बहुजन समाजाला स्वातंत्र्य आणि रयत सन्मान आणि रयतेचं राज्य मिळालं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करताना भाजपवाल्यांनी कधी दिलगिरी व्यक्त केली नाही, कधी लाज वाटली नाही। खरं तर भाजपचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरचं प्रेम हे बेगडी प्रेम आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, क्रांती रक्षक लहुजी वस्ताद साळवे असतील, राजमाता अहिल्याबाई होळकर असतील, इत्यादी बहुजन समाजाच्या महापुरुषाबद्दल या भाजपवाल्याला कधीही प्रेम आणि आस्था वाटली नाही, कधी स्वाभिमान आणि अभिमान वाटला नाही। हा त्यांच्यावरचं हे बेगडी प्रेमाचं आहे। खरे तर ही बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सुरू केलेली चळवळ, विचार आणि भूमिका, या भूमिकेच्या विरोधातच भाजपनं सातत्यानं, RSSनं, ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यानं सातत्यानं षडयंत्र रचल्याचं महाराष्ट्रानं या देशाला अनुभव आलेला आहे। अरे त्यांचे महापुरुष असू शकत नाही, त्यांचे महापुरुष सावरकर, टिळक, गोडसे इत्यादी त्यांचे महापुरुष आहेत। बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्याबाई होळकर इत्यादी बहुजन समाजातील परिवर्तनवादी राष्ट्रपुरुष महापुरुष हे भाजपचे कधीच महापुरुष असू शकत नाही। हे हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजानं लक्षात घ्या, हिंदुत्व हे बहुजन समाजाच्या फायद्याच नाही रे बाबांनो। हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणांची सर्व क्षेत्रातील सत्ता, या पलीकडे हिंदुत्वाला काही अर्थ नाही। हिंदुत्वाचा दुसरा अर्थ आणि विशेष असू शकत नाही। हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणांची सत्ता, बस, याच्या पलीकडचं हिंदुत्व अजिबात नाही। हे हिंदूंनी लक्षात घ्यावं। आणि त्या दुसरं असं या ठिकाणी म्हणेल की हिंदू धर्माने म्हणजेच वैदिक धर्माने म्हणजेच ब्राह्मणी धर्माने वैदिक धर्माने म्हणजेच आजच्या हिंदू धर्मानं छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र समजलं। काय हिंदू धर्माने छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र समजून अपमान केला, तर शाक्तपंथांनी म्हणजेच बौद्ध धर्माने शिवाजी महाराजांना राजा म्हणून सन्मानित केलं। काय हिंदू धर्माने शिवाजी महाराजांना शूद्र समजून अपमान केला, तर शाक्य पद्धतीनं दुसरा राज्याभिषेक केला, म्हणजेच बौद्ध पद्धतीने दुसरा राज्याभिषेक केला। शाक्य पंथानं म्हणजेच बौद्ध धर्मानं छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून सन्मानित केलं, तर हिंदू धर्मानं शिवाजी महाराजांना राजा तर मानलंच नाही, राज्याभिषेकावर बहिष्कार घातला, त्यांना शूद्र म्हणून अपमानित केलं। भाजपचे माजी खासदार, पुडुचेरीचे राज्यपाल 1941 पासून ते संघाचे RSSचे मुखपुत्र असलेले ऑर्गनायझरचे 3 दशक प्रमुख होते। ते केवलराम रतनलाल मलका यांनी इंडिया फास्ट या पुस्तकामध्ये द ग्रेटनेस ऑफ टिप्पू सुलतान नावाचं लेख लिहिला आणि त्याच्यामध्ये टिप्पू सुलतान हे प्रखर देशभक्त, राष्ट्रवादी आणि हिरो होते अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। ते संघाच्याच केवलराम रतनलाल मलकान हे वक्तव्य आपल्या पुस्तकातील एका लेखामध्ये केलेलं आहे। याची भाजपवाल्यांना, RSS वाल्यांना लाज नाही वाटली। त्यावेळे काय भाजपवाल्याने भाजपचे पाठीरेखे आणि आता टिप्पू सुलतानच्या संदर्भात जे वक्तव्य केले त्यावरून जे महाराष्ट्रामध्ये गोंधळ घालणारे, त्यावेळे काय RSSच्या बिळात लपले होते काय? RSSच्या बिळात जाऊन लपले होते का? त्यावेळेला मुख्यमंत्री, त्याची तुम्हाला लाज नाही वाटत? ते तपासा ना स्वतःला।
आपल्याच आर एस एसवाल्यांनी, आपल्याच भाजपवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तर बदनामी केली, पण टिप्पू सुलतानाच्या विरोधात जे आज तुम्ही गोंधळ घातलेला आहे, त्या टिप्पू सुलतानाला आर एस एस वाले प्रखर देशभक्त आणि हिरो समजतात, याची तुम्हाला लाज नाही वाटत? आणि म्हणून हिंदू म्हणून समजून, हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाज बांधवांनो, तुम्ही कोणत्याही पक्षात असावा, काँग्रेसमध्ये असो, भाजपमध्ये असो द्या, पण भाजपवाल्याचं, ब्राह्मणवाद्यांचं हे षडयंत्र वळकायला शिका.